गडबडीत अटकलंच का लेका? आता होणार काम बी होणार नाही. सांग तरी असलं कुठलं महत्वाचं काम आहे? अरे दाखला नाही म्हणून मास्तर पुरीला शाळेत बसून द्याय ना, म्हणून आळ्याला चाललोय भाऊ साहेबाकडं जन्माचा दाखला नाहीला. अरे असले काम कुठं लवकर होतात का रे? म्हणजे जा सांच्याला लवकर ये, बाजनाला बसायचे आपल्याला. बरं बरं चालतंय चालतंय, येतो येतो येतो. राम राम मामा. राम 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 राम. काय काम काढले? जरा पुरीच्या जन्माचा दाखला पाहिजे होता. भाऊसाहेब गेले तालुक्याच्या गावाला मीटिंग साठी. किती वाजेपर्यंत येतील भाऊसाहेब? काय किसनराव, हे तुम्हाला माहित नाही? अहो हे सरकारी लोकांची मीटिंग उरकली तर 5 मिनिटात उरकती, नाहीतर रात्री 12 वाजेपर्यंत. तवर बसा त्या पायरीवर वाट बघत. हॅलो, हा साहेब. हा मी करतो. ठीक आहे. नाही हा मी सांगतो ते. साहेब मी थांबवू का जाऊ? ठीक आहे साहेब, ठीक आहे. किसनराव, भाऊसाहेब काय आज येत नाही, तेव्हा तुम्ही उद्या सकाळी या. नगरन याला पटा पडला राव. ठेवा, मी जरा सरपंचाकडे जाऊन येतो. किसनराव आले जन्माचा दाखला मागायला. राम राम साहेब. अंबाई सांग त्यांना मी असा जातो आणि असा येतो. भाऊसाहेब गेल्यात सरपंचांच्या घरी, येतील जेवढ्यात तोवर तिथं बसा. अरे काय बसा, मास्तर तिकडे सारखा दाखला मागतोय. काय करावं काय शिका. भाऊसाहेब गेल्यात सरपंचा बरोबर तालुक्याला. तुला हापीस बंद करून जायला लावले. आज बी काम नाही झालं बघ, मोखार दिवस वायाला गेला आणि म्हणतोय फक्त 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटाचं काम आहे. आता शंकराला प्रसन्न करायचा म्हणजे नंदी पुढे प्रसाद नको ठेवायला. म्हणजे आमचा तर सध्या आता उद्या सकाळी तुमचं काम झालं म्हणून समजा. होईल ना? बरं येऊ का? या. मग काय काम? हॅलो सर, आपण सांगितलं. वा, मानलं भाऊसाहेब तुम्हाला. अहो आमचं काम एवढ्या लवकर होईल असं आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं बघा. काय सर, अहो तुमचं काम करायचं ना, मग कुणाचं करायचं? तुम्ही पण जरा आमच्याकडे लक्ष ठेवा म्हणजे तसं लक्ष आहेच तुमचं आमच्याकडे. पण ना अहो आम्हाला कमीत कमी चहा तरी पाजा. कोण नाही म्हणतोय? मामा, ए मामा. अहो त्यो जरा घरला गेलाय. कोण? किसनराव तुम्ही? होय. आज इकडे कशी काय वाट चुकला? अगो दाखला असल्याशिवाय मास्तर पुरीला शाळेत यायना, म्हणून जन्माचा दाखला घ्यायला आम्ही. काल तुम्हीच आला होता का दाखला द्यायला? होय मी चालू. बर ठीक आहे, बसा जरा. हे मीटिंग झाली की दाखला देतो. बसा. कशाची मीटिंग? आपली मीटिंग आता अशीच दिवसभर चालायची. देऊन टाकला त्याचा दाखला. मीटिंग अहो बोलता 2 वळी लिहा आणि द्या. येऊ द्या.
लय उपकार झालं भाऊसाहेब, लय उपकार झालं बघा. अण्णा येऊ का आता? आज चालला कुठं? काम झालं ना हो तुझं? होय झालं की. भाऊसाहेबांनी एवढं काम केलं का नाही? भाऊसाहेबांना काहीतरी खुश करण्यासाठी काहीतरी समोरच्या हॉटेलमध्ये जाऊन 5 स्पेशल चहाची ऑर्डर द्या. सांगतो. आणि त्याचं पैसे सुद्धा तुम्हीच द्या. या आता. कसं? काय रे श्याम, अरे कधी आला पुण्यावरून आणि असं अचानक गावाकडे कसं काय आलं? काय नाही काका, आजोबांच्या मृत्यूचा दाखला काढायचा होता. कशाला रे? उद्या द्यायचा एका ठिकाणी, म्हणून ग्रामपंचायतीत चाललोय. लय येडा का खोळा तू पोर्या? दाखला काय असा सहजासहजी मिळतो का? अरे त्याला 4-5 खेट्या तरी घालायला लागतील, तेव्हा दाखला मिळेल. अहो काका, कुठल्या जमान्यात आहात तुम्ही? संग्राम कक्ष असताना एवढा वेळ कशाला लागतोय? संग्राम कक्ष? आता ही काय भानगड? भानगड नव्हे, सुविधा आहे सुविधा. संग्राम कक्ष म्हणजे संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र ग्रामसेवा केंद्र. असं आपल्या महाराष्ट्र शासनाकडून ई गव्हर्नन्स संस्थेअंतर्गत 351 तालुक्यातील सुमारे 28,000 गावांचा या योजनेमध्ये समावेश आहे बरं का. काय सांगतो? आणि यामुळे जन्ममृत्यू दाखला, जात प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, रहिवासी दाखला इत्यादी दाखले मिळण्यासाठी जास्त धावपळ सुद्धा करावी लागणार नाही. वा 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 वा. एवढंच नाही तर तुमच्या दाखल्याची नोंद सर्वत्र होत असल्यामुळे भ्रष्टाचाराला सुद्धा बळी पडावं लागणार नाही. हे तर एकदम झकास काम झालं की राव. हा, आणि तसंच संगणक विषयीचे प्रशिक्षणही तुम्हाला मोफत दिलं जाईल. रेल्वे, बस सेवा यांचं आरक्षण सुद्धा संग्राम कक्षातून तुम्ही करू शकता. छान छान छान. आणि इंटरनेट मार्फत अनेक महत्वपूर्ण माहितीही संगणक परिचालक तुम्हाला देईल. हा, देवच पावला बरं का, देवच पावला. मग काय काका, आहे ना संग्राम तंत्रज्ञानाचा? वा 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 वा. हे एकदम बराबर आहे बरं का.